नमस्कार मंडळी, आज आपण परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशा केंद्र सरकारच्या योजना पाहणार आहोत. हा जो व्हिडिओ आहे हा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे, त्यामुळे स्टार्ट टू एंडपर्यंत जरूर पहा. आपला पहिला प्रश्न आहे, पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांना 5% 3 लाखांपर्यंतचं जे कर्ज आहे ही देण्याची घोषणा करणारी योजना कोणती आहे? तर ही योजना असणार आहे PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना. आणि या योजनेमध्ये जे आहे फक्त कर्जच दिलं जाणार नाही आहे, तर कौशल्य प्रशिक्षण पण दिलं जाणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कोणत्या दिवशी PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची घोषणा करण्यात आली? तर ती जी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी, म्हणजेच कधी, तर 17 सप्टेंबर 2023ला जे आहे या योजनेची घोषणा करण्यात आली. शहरी व ग्रामीण भागातील मागास घरांना वीज मिळावी या हेतूने कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे? तर ती योजना आहे प्रधानमंत्री सौभाग्य योजना. प्रधानमंत्री सौभाग्य योजना जी आहे कधी सुरू करण्यात आलेली आहे? तर ती आलेली आहे 25 सप्टेंबर 2017ला. तरुणांना वस्त्रोद्योग क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य शिकवून त्यांना रोजगारासाठी स्वावलंबी बनवणारी योजना कोणती आहे? तर ती योजना आहे समर्थ योजना. आणि ह्याची सुरुवात झालेली 20 डिसेंबर 2017 पासून. एकूण किती तरुणांना जे आहे समर्थ योजनेचा लाभ मिळणार आहे? तर एकूण 18 राज्यातील 4 लाखाहून अधिक जे आहेत तरुण आहेत त्यांना जे आहे या योजनेचा लाभ मिळणार आहे. पाणथळ प्रदेशाचे संरक्षण करणे कोणत्या योजनेचे जे आहे ते उद्दिष्ट असणार आहे? तर ते असणार आहे अमृत धरोहर योजनेचं. अमृत धरोहर योजना कधीपासून लागू झालेली आहे? तर ती 5 जून 2023 रोजी जे आहे पर्यावरण दिनापासून जी आहे ही लागू झालेली आहे. PM मित्र योजना कशासाठी आहे? तर ही जी आहे वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी जे आहे या योजनेअंतर्गत भारतात 7 नवीन टेक्स्टाईल पार्क जे आहे हे उभारले जाणार आहेत या योजनेअंतर्गत. आता PM हे जे मित्र आहे या मित्राचा फुल फॉर्म काय आहे? तर तो आहे मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन्स अँड अपॅरल पार्क्स. बेटी बचाव बेटी पढाव या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली योजना कोणती आहे? तर ती आहे सुकन्या समृद्धी योजना. सुकन्या समृद्धी योजनेचा फायदा जो आहे कोणाला व कशा प्रकारे मिळणार आहे? तर ही जी योजना आहे ही फक्त मुलींसाठी योजना असणार आहे. आणि याच्यामध्ये जे आहे मुलींचं वय जे आहे, मुलीचं वय हे 10 वर्षापेक्षा कमी असायला हवं, तरच जे आहे आपण या योजनेअंतर्गत जे आहे खाते उघडता येतं आपल्याला. आणि मुलगी जी आहे 21 वर्षाची होईपर्यंत जे आहे वर्षाला आपल्याला किमान 200 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जे आहे या योजनेअंतर्गत मुलींसाठी आपल्याला भरायचे आहेत. आणि मुलगी जेव्हा तुमची 18 वर्षाची झाली की त्याच्यानंतर जे आहे एकूण तुम्ही जे पैसे भरलेले आहेत ते जे आहे त्याच्यापैकी 50% रक्कम जी आहे आपल्याला काढता येईल. आणि 21 वर्ष झाल्यावरती जे आहे सर्व रक्कम जी आहे ही काढता येणार आहे. राष्ट्रीय कृती योजना परिसंस्था म्हणजेच नमस्ते योजना जी आहे ही कशाशी संबंधित आहे? तर धोकादायक साफसफाई दूर करण्यासाठी, गटार आणि सेप्टिक टँक कामगारांचे मृत्यू थांबवण्यासाठी आणि त्यांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी जी आहे ही योजना जी आहे ही असणार आहे. कोणती योजना 1 मे 2016 रोजी उत्तर प्रदेशमधील बलिया येथे जे आहे लॉन्च करण्यात आली? तर त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे काय? तर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत 5 कोटी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना जे आहे LPG गॅस कनेक्शन जे आहे मोफत मिळणार आहे आणि कुटुंबातील महिलांच्याच नावाने जे आहे ते दिले जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे, मिष्टी या योजनेबद्दल खालीलपैकी योग्य विधाने कोणती? तर सर्वप्रथमच्या ही 3 विधाने योग्य असणार आहेत. आता ती कोणकोणती आहेत ते आपण पाहूया. मिष्टीचा जो फुल फॉर्म असणार आहे तो काय असणार आहे? तर मँग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोरलाईन हॅबिटेट्स अँड टँजेबल इन्कम हा जो आहे मिष्टीचा फुल फॉर्म असणार आहे. त्याच्यानंतर 2023-24 या केंद्रीय अर्थसंकल्पात जे आहे या योजनेची घोषणा करण्यात आली होती. आणि या योजनेअंतर्गत काय होणार आहे? तर किनारपट्टीलगत असलेल्या खारपुटीच्या वाढीसाठी आणि लागवडीसाठी जो आहे हा उपक्रम असणार आहे. त्याच्यानंतर येते ही योजना जी आहे 2023-24 ते 2027-28 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी जी आहे ही योजना राबवली जाणार आहे. 3 विधानं जी आहेत ती योग्य आहेत. रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी फेब्रुवारी 2023मध्ये कोणती योजना जी आहे सुरू करण्यात आली? तर ती योजना होती अमृत भारत स्टेशन योजना. PM प्रणाम या योजनेचे उद्दिष्ट कोणते आहे? तर हे उद्दिष्ट आहे शेतीमध्ये रासायनिक खतांचा जो आहे वापर कमी करणं. हे जे आहे या PM प्रणाम योजनेचं जे आहे उद्दिष्ट असणार आहे. प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू करण्यात आली? तर ही सुरू करण्यात आली 15 ऑगस्ट 1914 रोजी. प्रधानमंत्री जनधन योजना कशासाठी सुरू करण्यात आली होती? म्हणजे याचा उद्देश काय होता? तर देशातील दुर्बल लोकांची जी आहे बँक खाती 0 अकाउंट बॅलन्ससह जे आहे उघडण्यात आलीत या योजनेअंतर्गत.
6 वर्गीकृत अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थी किंवा उमेदवारांसाठी मोफत शिकवणी देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? तर या योजनेचं नाव असणार आहे नया सवेरा योजना. आता हे जे आहेत 6 वर्गीकृत अल्पसंख्याक समुदाय कोणते आहेत? तर ते आहेत शीख, जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारसी. ही जी आहे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाची ही योजना असणार आहे. मेरा बिल मेरा अधिकार ही जी योजना आहे ही कधीपासून सुरू करण्यात आली? सो ही जी योजना ही 1 सप्टेंबर 2023 पासून सुरू करण्यात आली. मेरा बिल मेरा अधिकार ही योजना काय आहे? तर या योजनेअंतर्गत आपल्याला काय करायचं आहे? तर एक ना लकी ड्रॉ असणार आहे. आपण काय करायचं, आपण जे GSTचं बिल पे केलेलं आहे ते जे आहे बिल आपण अपलोड करायचं आहे या योजनेअंतर्गत. आणि आपल्याला जे आहे 10,000 पासून ते 1 कोटी रुपयांपर्यंत जे आहे बक्षीस जिंकण्याची संधी जी आहे ही योजनेअंतर्गत देण्यात आलेली आहे. सो बेसिकली हा जो आहे हा लकी ड्रॉ असणार आहे ग्राहकांसाठी. नई उडान या योजनेतून जे आहे अल्पसंख्याक समुदायातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंगसाठी जे आहे किती रक्कम जी आहे ती दिली जाणार आहे? तर ही असणार आहे 25,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंतची रक्कम. स्टँडअप इंडिया ही जी योजना आहे ही कोणासाठी योजना आहे? तर ही जी योजना आहे ही उद्योजक बनू इच्छिणाऱ्या महिला, अनुसूचित जाती आणि जमातींना कर्ज उपलब्ध करून देणे ही जी आहे या योजनेचा जो आहे उद्देश असणार आहे. स्टँडअप इंडिया जो आहे ही योजना कधीपासून सुरू झालेली आहे? तर 15 ऑगस्ट 2015 पासून. प्रधानमंत्री मुद्रा योजनेची उद्दिष्ट कोणकोणती आहेत? तर याच्यामध्ये उद्दिष्ट काय आहे त्याची की स्वयंरोजगारांसाठी सोपे कर्ज जे आहे उपलब्ध करून देणे आणि छोट्या उद्योगांद्वारे रोजगार निर्मिती करणे. प्रधानमंत्री मुद्रा योजना जी आहे ही कधी सुरू झाली? तर ही योजना सुरू झालेली आहे 8 एप्रिल 2015ला. प्रधानमंत्री मुद्रा योजनेत किती कर्ज घेता येते? सो हे जे आहे 50,000 ते 10 लाखापर्यंत जे आहे कर्ज कोणत्याही हमीशिवाय जे आहे हे या योजनेअंतर्गत घेता येते. त्याच्यामध्ये शिशु कर्ज असणार आहे 50,000 पर्यंत, किशोर कर्ज असणार आहे 50,000 ते 5 लाखांपर्यंत आणि तरुण कर्ज असणार आहे 5 लाख ते 10 लाखापर्यंतचं. आता आपण पाहूया PM श्री योजना. सो ही जी योजना आहे ही 5 सप्टेंबर 2022 या राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या पार्श्वभूमीवरती जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आहे या योजनेची घोषणा केली. कधी? 5 सप्टेंबर 2022ला. अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्मार्ट क्लासरूम्स, क्रीडा, आधुनिक पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे आणि देशभरातील 14,500हून अधिक जे आहे जुन्या शाळांचा जो आहे विकास करण्याचा, त्यांना जे आहे अपग्रेडेड करण्याचा जो आहे हा या योजनेअंतर्गत जो आहे हा प्रयत्न राहणार आहे. आता PM श्री योजनेचा फुल फॉर्म काय असणार आहे? तर PM स्कूल फॉर रायझिंग इंडिया हा जो आहे याचा फुल फॉर्म असणार आहे. ही योजना जी आहे 5 वर्षांच्या कालावधीसाठी जी आहे लागू असणार आहे. तर 2022-23 ते 2026-27 या दरम्यान जे आहे या योजनेचा कालावधी असणार आहे. आयुष्यमान भारत योजना तिलाच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना असंही म्हटलं जातं. ही योजना सुरू झाली 23 सप्टेंबर 2018 रोजी आणि 25 सप्टेंबर 2019 पासून जी आहे ही देशभरात लागू झाली. आता ही देशभरात कोणाच्या जयंतीनिमित्त लागू झालेली आहे? तर पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त, जी होती 25 सप्टेंबर 2019 पासून आणि देशभरात ही योजना त्या दिवसापासून लागू करण्यात आली. आता हिचा उद्देश काय आहे? तर गरीब आणि मध्यम वर्गातील व्यक्तींना 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा देऊन जे आहे उपचार मोफत करता येते. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जी आहे ही कोरोनाच्या काळात सुरू झाली होती 26 मार्च 2020 पासून. भारतातील सर्वात गरीब नागरिकांना जे आहे अन्न पुरवणं हे जे आहे या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचं उद्दिष्ट आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना जी आहे हिची सुरुवात झाली 1 डिसेंबर 2018 पासून. 2 हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रति हफ्ता जे आहे 2,000 रुपये म्हणजेच वार्षिक 6,000 रुपये जे आहे हे केंद्र शासन अर्थसहाय्य करणार आहे या योजनेअंतर्गत. जल जीवन मिशनची सुरुवात 15 ऑगस्ट 2019ला झाली. 2024 पर्यंत प्रत्येकाला नळ कनेक्शनद्वारे शुद्ध, सुरक्षित आणि पुरेशा पाण्याचा जो आहे पुरवठा करणं हे जे आहे याचं लक्ष असणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना 1 जून 2015 रोजी जी आहे सुरू करण्यात आली. हिचं उद्दिष्ट काय होतं? तर ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कुटुंबांना घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य देणे.
सो आता आपण पाहूया परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त अशी योजना, ती म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा. सो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सुरुवातीला तिचं नाव मनरेगा नव्हतं, तिचं नरेगा नाव होतं. म्हणजेच काय तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. आणि या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची सुरुवात झालेली सप्टेंबर 2005 पासून. फेब्रुवारी 2006 रोजी जे आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 लागू करून सुरुवातीला केवळ 200 जिल्ह्यांमध्ये जी आहे ही योजना राबवण्यात आली. त्याच्यानंतर 2008 मध्ये देशभरात जो आहे ही योजना राबवण्याचा डिसिजन घेण्यात आला आणि ती सुरुवात झाली. आता ह्याचा उद्देश काय आहे तर प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आर्थिक वर्षात गावाच्या 5 किलोमीटरच्या आसपास जे आहेत 100 दिवसांच्या रोजगाराची संधी. अर्ज केल्यानंतर जे आहे 15 दिवसात काम न मिळाल्यास त्याला जे आहे बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूदही या योजनेअंतर्गत आहे. 2 ऑक्टोबर 2009 रोजी जे आहे या योजनेचं नामकरण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी म्हणजेच मनरेगामध्ये करण्यात आलं. पुढची महत्त्वाची योजना आहे स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. सो हिची सुरुवात झालेली 1 एप्रिल 1999 रोजी. ही दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना, स्वरोजगारी कुटुंबांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी जी आहे ही सुरू करण्यात आली होती. या योजनेला जे आहे वित्तीय संस्था, पंचायत राज संस्था, जिल्हा ग्रामीण विकास संस्था याद्वारे जो आहे निधी दिला जातो. आता या ज्या आहेत खालील 6 योजनांचं जे आहे एकत्रीकरण करून जे आहे योजना तयार करण्यात आली. तर 6 योजना कोणकोणत्या होत्या तर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, स्वयंरोजगारांसाठी ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण, ग्रामीण क्षेत्रातील स्त्रिया व मुलांचा विकास, दशलक्ष विहिरींची योजना, गंगा कल्याण योजना ग्रामीण, ग्रामीण कारागिरांना सुधारित अवजारांचा पुरवठा. ह्या ज्या 6 योजनांचे एकत्रीकरण करून जे आहे स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना सुरू करण्यात आली. पुढचं आहे जवाहरलाल रोजगार योजना. ही जी योजना आहे ही 2 योजनांचं एकत्रीकरण करून 1 एप्रिल 1989 जे आहे सुरू करण्यात आली. आता 2 योजना कोणत्या होत्या त्या तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1983चा आणि ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम 15 ऑगस्ट 1983चा. ग्रामीण आणि अकुशल कामगारांसाठी जी आहे ही योजना होती. ग्रामीण आणि दुर्बल घटकातील लोकांना 90 ते 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे हा जो आहे जवाहरलाल रोजगार योजनेचा उद्देश होता. जवाहर ग्राम समृद्धी योजना. ही जी योजना आहे ही जवाहर रोजगार योजनेची पुनर्रचना करून जी आहे तिच्या जागी 1 एप्रिल 1999 रोजी जी आहे ही सुरू करण्यात आलं. आता ह्याचा उद्देश काय होता याचा तर ग्रामीण भागात बेरोजगार गरिबांसाठी कायम रोजगार आणि शाश्वत रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणं. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. सो ही पण योजना जी आहे 2 योजनांचं एकत्रीकरण करून 25 सप्टेंबर 2001 पासून जी आहे सुरू करण्यात आली. 2 योजना कोणकोणत्या होत्या तर पहिली होती जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि दुसरी होती आश्वासित रोजगार योजना. ग्रामीण भागातील लोकांसाठी रोजगार मिळावं म्हणून जी आहे ही योजना तयार करण्यात आली होती. 2 फेब्रुवारी 2006 पासून जी आहे सुरू झालेल्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये ही योजना वर्ग करण्यात आली आणि 1 एप्रिल 2008 मध्ये जे आहे हिचं विलिनीकरण पूर्ण झालेलं आहे. पुढची योजना आहे इंदिरा आवास योजना. आता 1985-86 मध्ये जी आहे ही योजना सुरू करण्यात आली. एप्रिल 1989 पासून जी आहे तिची अंमलबजावणी जवाहर रोजगार योजनेचा भाग म्हणून जी आहे करण्यास सुरुवात झाली होती आणि 1996 पासून जी आहे पण हिला स्वतंत्र केंद्र पुरस्कृत योजना म्हणून जी आहे ही राबवण्याचा डिसिजन घेण्यात आला. आता हिचा उद्देश काय होतं तर दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण कुटुंबियांना घरं बांधण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी जे आहे वित्तीय सहाय्य दिलं. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. ही केंद्र पुरस्कृत योजना 2000 पासून सुरू झाली होती. सर्व न जोडलेल्या खेडेगावांना 12माही रस्त्यांनी जोडणं हे जे आहे या योजनेचं उद्देश होतं. सो आता शेवटचा प्रश्न आहे, भारत निर्माण योजना कशासंबंधी होती तर सर्वप्रथम तिची जी सुरुवात झालेली ती 16 डिसेंबर 2005 पासून सुरुवात झाली होती. ग्रामीण पायाभूत संरचनेसाठी जी आहे ही एक बिझनेस प्लॅन म्हणून जे आहे हिचा वापर करण्यात आला. त्यामध्ये जे आहे ग्रामीण भागात 6 क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा विकासांचा समावेश होता. आता ही 6 क्षेत्र कोणकोणती होती तर पहिलं होतं पेयजल, दुसरं होतं गृहनिर्माण, तिसरं होतं दूरसंचार, चौथं होतं रस्ते, 5वं होतं विद्युतीकरण आणि 6वं होतं जलसिंचन. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचं कॉन्टेंट आवडले असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.